नमस्कार, MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. मी रश्मी शिरस्कर. लोणावळा शहर पोलीस निरीक्षक श्री सुहास जगताप यांना ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा यांच्या वतीने संघाचे सदस्य डॉक्टर खंडेलवाल हिरालाल व विजया खंडेलवाल यांच्या घरी पडलेल्या दरोड्यामुळे खंडेलवाल दाम्पत्यांना खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे लोणावळा येथील ज्येष्ठ नागरिक संघ सदस्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात निवेदन देण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितता द्यावी, त्यांना विश्वास द्यावा अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री पांडुरंग तिखे, उपाध्यक्ष श्री लोखंडे आत्माराम, खजिनदार गोरख चौधरी, सहखजिनदार संध्या घवले, सचिव रश्मी शिरस्कर व सर्व पदाधिकारी सदस्य यांच्या वतीने करण्यात आली. तसेच शहरात काही दुचाकी गाड्यांचे सायलेन्सर काढून टाकल्याने त्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण यांना त्याचा त्रास होतो. अशा उन्हाळ आणि बेशिस्त वाहन चालकांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट. तेव्हा आरोपी अरेस्ट केले होते, मला पण तेव्हा रिकवर केलेला आहे. कोर्टातनं काय इश्यू आहे त्यामुळे म्हणजे मला मिळालं. आता हे एवढे लोक येत आहेत, टेम्पो भरून लोक येत आहेत. हे पण आरोपी अरेस्ट होते. आपली टीम ऑलरेडी वर्कआउट आहे. 2-3 दिवसात रिझल्ट दिसतील तुम्हाला. निवेदन तुम्हाला देतोय. एसपी साहेब स्वतः काल ऍडिशनल मीटिंग गेले. रस्त्यावर गाड्याच जास्त काय काय कसं झालं, सुट्टीच्या अजून कॉलेज शाळा सुट्टी चालू आहे, तेवढ्यात पाऊस आलाय. कसं पण गाडी चालवतं, यंग जनरेशनला तर काही ठीक आहे, आपण त्याच्यावर कारवाई करतो. पण गाड्याच्या आता तुम्ही स्पीडनं लावायला गाड्याला तेवढं रस्त्याला जागाच राहिली नाही, कारण ट्रॅफिक खूप झाले आणि एक्सप्रेसवे पूर्ण जाम होतोय वाहतूक जास्त असल्यामुळे. तेव्हा खाल्ली गाड्या यायला लागल्या. ते बघा आपण त्या नियोजनात सायलेन्सर 3 गाड्या आपण त्या दिवशी घेतलेल्या आहेत, त्यांचे सायलेन्सर काढून त्याच्यावर कारवाई केलेली आहे. आता बाकीचे करून घेऊ. पाटील साहेबांनी कुठले संजय पाटील आमचे संपादक, MN न्यूज मावळ नागरिक न्यूज. त्या दिवशी पाटील साहेबांना ते मी दिले आज ते जळगावला गेले. ज्येष्ठ नागरिक संघासाठीच द्या. बोलू का? आज मी पोलीस निरीक्षक सुहास जगताप, लोणावळा शहर पोलीस ठाणे. आज ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा यांच्यातर्फे श्री डॉक्टर खंडेलवाल यांच्या घरी जे दरोडा पडला होता त्या अनुषंगाने निवेदन देण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने काल आमच्या माननीय अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पीडित परिवाराला काही गोष्टीचं आश्वासनं दिली होती. कारवाईची आणि लवकरात लवकर गुन्हा उघड त्यावर त्यांना अवगत केलेलं आहे. तसंच त्यांनी सायलेन्सर म्हणजे गाड्याच्या आहेत त्याबाबत कारवाई करण्याची देखील निवेदन दिलेलं आहे. यापूर्वी आपण गाड्यांवर कारवाई केली, सदर प्रकारची कारवाई पुढे चालू राहील असं त्यांना मी आश्वासित केलेलं आहे. अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.